उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पवारांवर आरोप करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला होता। अनिल देशमुखांचा दावा, मी आरोप केले असते तर आदित्य उद्धव ठाकरे आज जेलमध्ये असते। देशमुख फडणवीसांवरच्या आरोपांवर ठाम। बीजेपी में आओ या जेल में जाओ अशी भाजपकडून ऑफर होती। अनिल देशमुखांचा पत्रकार परिषदेत दावा। समित कदम फडणवीसांच्या जवळचा माणूस असं सांगत देशमुखांनी फडणवीस आणि समितचे एकत्रित फोटो दाखवले। समित कदमला 5 ते 6 वेळा फडणवीसांनी पाठवून खोटे आरोप करण्यास सांगितलं, परंतु खोटे आरोप करायला स्पष्ट नकार दिल्याचं देशमुखांचं स्पष्टीकरण। आदित्यवर दिशा सालियन प्रकरणी आरोप करायला सांगितले। घाणेरड्या राजकारणासाठी फडणवीसांनी नेत्यांच्या मुलांनाही सोडलं नाही। अनिल देशमुखांचं विधान। सरकारी योजनांना प्रसिद्धी मिळू नये म्हणून अनिल देशमुख खोट्या बातम्या पसरवतायत। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका, तर देशमुखांना बातमीरत्न पुरस्कार देण्यात यावा अशीही खोचक टीका। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगल घडवण्याची भाषा ते चांगलं नाही, तर तेढ निर्माण करणाऱ्यांना रोखण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुख 2.5 वर्षांनंतर संभ्रम निर्माण करतायत। देशमुखांनी गृहमंत्री असतानाच दबाव आणणाऱ्यांवर कारवाई का केली नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल करत टीका। लाडकी बहीण योजनेऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका। आमदार बच्चू कडूंची सरकारवर सडकून टीका। आमदार खासदार मतांसाठी तहानलेले, उजनी धरणातील पाणी वाटपाच्या नियोजन बैठकीला आमदार खासदारांच्या गैरहजेरीवरून भाजपच्या लक्ष्मण ढोबळेंची टीका। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी शिष्टमंडळाची मागणी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय, पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सवाल, तर शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचंही वक्तव्य। विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात दाखल होणार। भगवानगडावरून पंकजा मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार। राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलैला होण्याची शक्यता। पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत व्यासपीठावर। हडपसरचे आमदार चेतन तुपेंची शरद पवारांच्या कार्यक्रमात उपस्थिती। नुकतेच बाबाजानी दुराणीही पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं का या संदर्भात शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी। शिवसेनेनं 93 मतदारसंघात निरीक्षक नेमलेत, पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार असल्याची आमदार संजय शिरसाट यांची माहिती। भाजपची 288 जागांची तयारी सुरू, पण मिळतील तेवढ्या जागा लढवू, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 2 दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर। नाशिक, सिन्नर, येवला विधानसभेचा आढावा घेतल्यानंतर आज निफाड आणि दिंडोरीचा आढावा घेणार। जागा वाटपावरून महायुतीत कोणताही वाद नाही, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता। गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी नसून काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। पुण्यातील खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं विसर्ग, तर भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। मुंबईतील 10% पाणी कपात आजपासून मागे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय। मुंबईच्या धरणांमध्ये 73% साठा। मुंबईकरांना पुढील 264 दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध। मुसळधार पावसामुळे नागपूरचा तोतलाडोह प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले, तर निम्न वेणा धरणाचे 21 दरवाजे आणि नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले असून धरणातून 1867 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त। कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा, पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फुटांची घट, पाणी पातळी 46.6 फुटांवर। पालघर जिल्ह्यात पावसानं पूर्णतः उसंत घेतल्यानं धामणी धरणाचे 3ही दरवाजे पुन्हा बंद, सूर्या नदीचा पूरही ओसरला।
मुसळधार पावसामुळे भाज्या खराब होत असल्यानं दर कडाडले। चवळी, हिरव्या वाटाण्यासह कडधान्यही महागली, तर टोमॅटोच्या दरानं 100 गाठली। मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। या मार्गावरील जड अवजड वाहतुकीसह हलक्या वाहनांची वाहतूक 3 दिवसांसाठी वळवण्यात आली आहे। हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। सायन उड्डाण पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार। 112 वर्ष जुना तसंच जीर्ण झाल्यानं पूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढणार। मनुस्मृतीचा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार करणार, एनसीईआरटीचा निर्णय। शिक्षणप्रेमींनी व्यक्त केलं समाधान, कडाडून विरोध झाल्यानं शिक्षण विभाग बॅकफूटवर। मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर येरवडा कारागृहात बंदिस्त। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा। हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यास नकार। पुण्यातील सहकारनगर धनकवडी भागातील गाड्यांची तोडफोड। रात्री 2 ते 3 च्या सुमारास घटना घडल्याची माहिती। 2 रिक्षा आणि 5 दुचाकींचं मोठं नुकसान। मुंबईत गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू। 20 श्वान उपासमारीनं मरण पावल्याची तक्रार। पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल। भारताला आजही पदकाची आशा। नेमबाज रमिता जिंदालही अंतिम फेरीत दाखल। दरम्यान अर्जुन बबुताही पुरुष नेमबाजांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत। आज सामना रंगणार। भारताच्या मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत कांस्य पदक। 10 मीटर्स एअर पिस्टलमध्ये मनू भाकरला कांस्य। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरला कांस्य पदक। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मनू भाकरला फोन। पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं। ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न नेहमीच पाहत असल्याची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मनू भाकरची विजयानंतर प्रतिक्रिया। अखेर पदक विजयाचं स्वप्न साकार झाल्याचं वक्तव्य। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं कांस्य पदक पटकावल्यानंतर प्रशिक्षक आणि पालकांकडून आनंद साजरा। सावरकर एअर रायफल क्लबमध्ये हाती तिरंगा घेऊन मिठाईचं वाटप। ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी। एकेरीमध्ये मालदीवच्या रझाकवरती सहज विजय। सिंधू 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजयी। ऑलिम्पिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुलाची विजयी सलामी। श्रीजा अकुलाचा स्वीडनच्या क्रिस्टिनावरती 4-0 असा दणदणीत विजय। सोनम वांगचुक यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा। लडाखला राज्याचा दर्जा पुन्हा मिळावा आणि राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात त्याचा समावेश व्हावा, या मागण्यांसाठी वांगचुक यांनी मार्च महिन्यामध्ये 21 दिवस उपोषण केलं होतं। संसदेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा होणार। विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प प्रस्तावाच्या चर्चेत सहभागी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।